नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू IKT मॅथ्स अकॅडमी. तुमचं IKT मॅथ्स अकॅडमीमध्ये स्वागत. आज आपलं CET JEEचं फर्स्ट लेक्चर आणि CET JEE साठी आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर नंबर 1 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जसं रेग्युलर सिलेबसमध्ये चॅप्टर्स असतात तसे CET मध्ये बी काही चॅप्टर्स त्यांनी सिलेबसला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या चॅप्टरची जी लिस्ट आहे म्हणजे 11वीचे 11 सायन्सचे जे चॅप्टर्स आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला पाठवली PDF ने. त्याच्यानंतर मी तुम्हाला चॅप्टर ॲट अ ग्लान्स असं एक सिनॉप्सिस किंवा थेरी टाईपमध्ये एक PDF पाठवलेली आहे. तर त्या PDF मधले पहिला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल हे चॅप्टर 1 आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन्स आपल्याकडे होत्या. साइन थीटा इज इक्वल टू सामने वाली अपॉन हायपो, कॉस थीटा इज इक्वल टू बाजू वाली अपॉन हायपो आणि टॅन थीटा इज इक्वल टू सामने वाली अपॉन बाजू वाली. अशा डेफिनेशन होत्या. त्यानंतर याच्या समोर एक डेफिनेशन येते कॉसेक थीटा इज इक्वल टू, याच्या रिव्हर्स करायचं, याच्या रेसिप्रोकल घ्यायचा, हायपो अपॉन सामने वाली, नंतर सेक थीटा येतो हायपो अपॉन बाजू वाली, नंतर कॉट थीटा येतो बाजू वाली अपॉन सामने वाली. म्हणजे हे 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रेसिप्रोकल हे 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात. पण ह्या बेसिक डेफिनेशन्स आहेत. तुम्हाला जर विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल साइन थीटाची डेफिनेशन बघायची असेल तर ती y आहे, कॉस थीटाची डेफिनेशन बघायची असेल तर ती x आहे आणि टॅन थीटाची डेफिनेशन बघायची असेल तर ती y अपॉन x. आणि ह्या तिकडच्या डेफिनेशन यांच्या रेसिप्रोकल म्हणजे y च्या रेसिप्रोकल 1 अपॉन y, x च्या रेसिप्रोकल 1 अपॉन x आणि y अपॉन x च्या रेसिप्रोकल x अपॉन y. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय असं तुम्ही मला म्हणणार. तर एक सर्कल आहे, हे जनरल सर्कल आहे. कसं आहे जनरल. या सर्कलच्या सेंटर जर आपण ओरिजिनला काढला तर याचे नाव स्टँडर्ड सर्कल होऊन जातं आणि याची रेडियस जर तुम्ही 1 घेतली तर याचे नाव स्टँडर्ड युनिट सर्कल होऊन जातं. आता युनिट वर्ड का बरं येतो, कारण रेडियस 1 आहे. आणि स्टँडर्ड वर्ड का बरं येतो, कारण सेंटर ऍट कुठे आहे ओरिजिनला. सेंटर ओरिजिनला राहिला की स्टँडर्ड आणि रेडियस 1 राहिले की युनिट, असं याचं स्टँडर्ड युनिट सर्कल नाव आहे. सर्कलवर एनी पॉइंट आपण XY घ्यायचा. या XY पॉइंट पासून जर इकडे परपेंडिक्युलर टाकला तर हे व्हर्टिकल डिस्टन्स y असतं आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स x असतं आणि हा या ठिकाणी तयार झालेला अँगल थीटा असतो. मग साइन थीटाचं काय म्हणणं असतं, सामनेवाली अपॉन हायपो. सामनेवाली म्हणजे y आणि हायपो म्हणजे 1. आणि कॉस थीटाचं काय म्हणणार आता, कॉस थीटा म्हणतो बाजूवाली अपॉन हायपो. बाजूवाली म्हणजे x, बाजूवाली म्हणजे x आणि हायपो म्हणजे 1. आणि टॅन थीटाचं म्हणणार आता सामनेवाली अपॉन बाजूवाली. सामनेवाली म्हणजे y आणि बाजूवाली म्हणजे x. आणि हा जो अपॉनचा तुमचा 1 असतो डिनॉमिनेटरचा, तो 1 नाही पण लिहिला तरी चालतो. म्हणून याला सिम्पली y असं म्हणतात, याला सिम्पली x असं म्हणतात, याला सिम्पली y अपॉन x असं म्हणतात. हे झालं डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. ह्या केसमध्ये तुमच्या x 0 चालणार नाही. जर x 0 राहिला तर टॅन हे फंक्शन डिफाईन होणार नाही. हे लक्षात घ्या. 1 अपॉन 0 राहिला म्हणजे याचा मिनिंग असतो इन्फिनिटी, म्हणजे त्या ठिकाणी फंक्शन डिफाईन होत नाही, नॉट डिफाईन असं आपण त्याला म्हणतो. वरती 0 राहिला तुमच्या तर त्याचा रिझल्ट 0 असतो. ओके. 0 वरती पण आणि खाली पण असतं, त्याला म्हणतात इनडिटर्मिनेट. काय इनडिटर्मिनेट फॉर्म. डिटर्मिनेट फॉर्म, इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणजे तो फॉर्म डिटरमाइन करता येत नाही, त्याला इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणतात 0 अपॉन 0 ला. या ठिकाणी
इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे साईनच्या रेसिप्रोकल कॉसेक असतो, म्हणजे असं लिहितो आपण, म्हणजे हा साईन आहे आणि हा कॉसेक आहे, म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतो 1/कॉसेक थिटा, आणि कॉस थिटा तुम्हाला लिहिता येतो 1/सेक थिटा, आणि कॉट थिटा तुम्हाला लिहिता येतो 1/टॅन थिटा. म्हणजे टॅनच्या रेसिप्रोकल कॉट असतो, कॉसेकच्या रेसिप्रोकल सेक असतो, आणि कॉटच्या रेसिप्रोकल टॅन असतो. कोण कोणाचे रेसिप्रोकल्स असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कोटर्मिनल अँगल्स हॅव द सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यांचं असं म्हणणं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डू नॉट डिपेंड अपॉन द पोझिशन ऑफ पी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या पी ची पोझिशन कुठे त्याच्यावर डिपेंड करत नाही. हा पी इथं पण राहू शकतो, हा पी इथं पण राहू शकतो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिपेंड करतात ह्या अँगलवर. हा अँगल चेंज झाला की तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू चेंज होते. म्हणून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे त्या पीच्या पोझिशनवर डिपेंड न करता त्याच्या अँगलवर डिपेंड करतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हॅज कोटर्मिनल अँगल हॅज द सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे सरांना असं म्हणायचं आहे की या ठिकाणी तुम्ही एक अँगल काढला 30 डिग्रीचा, आणि दुसरा अँगल तुम्ही काढला 390 डिग्रीचा, आणि तिसरा अँगल परत तुम्ही काढला तर या 30 डिग्रीला 30 390 परत त्याच्यात 2π ऍड करत गेले तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्यांचे सेम असतात. म्हणजे 30 मध्ये तुम्ही 360 ऍड करा, परत जो अँगल भेटतो त्याच्यात परत 360 ऍड करा. तुम्ही 360 ऍड करत गेले ना, त्या सगळ्या अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम असतात. म्हणजे सरांना थोडक्यात असं म्हणायचे की साइन 30चे जे व्हॅल्यू येईल 1/2 तीच तुमची साइन 390 ची, कारण 390 आणि 30 हे दोघं कोणते अँगल आहेत? कोटर्मिनल. तुम्ही म्हणणार सर कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय? ज्या अँगल्सची इनिशियल आणि टर्मिनल आर्म सेम असते त्यांना कोटर्मिनल अँगल्स असं म्हणतात, आणि त्यांचा जो डिफरन्स असतो तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असतो, त्यांना पण कोटर्मिनल अँगल म्हणतात. कोटर्मिनल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम असतं. आता आपण कधी कधी लिहितो ना px, y. आता तुम्हाला सांगू, x ची व्हॅल्यू तुमची या ठिकाणी काय असते माहिती का? कॉस थिटा, आणि y ची व्हॅल्यू काय असते तुमची या ठिकाणी साइन थिटा. हा जो तुमचा p लिहिलेला असतो px, y, याला तुम्ही लोक असं लिहू शकतात कॉस थिटा, साइन थिटा. मी जी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, जी पीडीएफ तुम्हाला पाठवलेली आहे, त्या पीडीएफ मधलं सगळी थेअरी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो आहे. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे असतात त्यांचे क्वाड्रंट नुसार साइन चेंज होतात. जसं की बघा या ठिकाणी आता टॅन थिटा तुमचा असतो y/x. आता हे तुमचे क्वाड्रंट असतात. याला तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात, याला तुम्ही सेकंड क्वाड्रंट म्हणतात, याला तुम्ही थर्ड क्वाड्रंट म्हणतात, याला तुम्ही फोर्थ क्वाड्रंट म्हणतात. ओके. आता मला असं म्हणायचे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर समजा हा p असेल तर त्याचा x पण पॉझिटिव्ह असतो आणि y पण पॉझिटिव्ह असतो. म्हणजे x पण आणि y पण दोघं पॉझिटिव्ह असल्यामुळे हे पण पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह, कारण इथं y इथं x आहे, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x बी पॉझिटिव्ह असतो आणि y बी पॉझिटिव्ह असतो. म्हणून साइन बी पॉझिटिव्ह येतो, कॉस बी पॉझिटिव्ह येतो, टॅन बी पॉझिटिव्ह येतो, हे तिघं पण पॉझिटिव्ह येतात. पण जेव्हा म्हणजे या ठिकाणी सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह असतात, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथं पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये जेव्हा तुम्ही जातात हा अँगल घेऊन, तेव्हा तुम्हाला सांगतो या p कोऑर्डिनेट मध्ये हा तुमचा जो असतो हा निगेटिव्ह असतो आणि हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे x निगेटिव्ह असतो आणि y पॉझिटिव्ह असतो. मग गंमत काय होते माहिती का? जिथं जिथं x येते ते निगेटिव्ह होऊन जातात. इथं x आहे ना, हा निगेटिव्ह होऊन जातो. हा इथं x आहे ना, हा बी निगेटिव्ह होऊन जाईल. इथं x आहे ना, हा बी निगेटिव्ह होऊन जाईल, हा बी. मग दोनच जण पॉझिटिव्ह असतात, कोण? साइन आणि कॉस आहे, कारण त्यांच्यात x नाहीये. सेकंड क्वाड्रंट मध्ये दोनच जण पॉझिटिव्ह असतात, कोण कोण? साइन आणि कॉस. साइन आणि कॉस एकच का बरं पॉझिटिव्ह असतात? कारण त्यांच्यात y आहे, आणि y कोऑर्डिनेट या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, आणि x कोऑर्डिनेट या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो.
म्हणून जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसतात ते चारही लोक निगेटिव्ह असतील आणि जिथं जिथं वाय दिसतात ते दोघं लोक तुमचे पॉझिटिव्ह असतील. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर तुम्ही आले तर या ठिकाणी पी चे कोऑर्डिनेट निगेटिव्ह निगेटिव्ह असतील, म्हणजे एक्स बी निगेटिव्ह आणि वाय बी निगेटिव्ह. म्हणजे हे दोघं निगेटिव्ह जर राहिले, निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह तुमच्या गावून जातो पॉझिटिव्ह. इथं पण निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह तुमच्या गावून जाईल पॉझिटिव्ह. हा एक्स निगेटिव्ह आहे कॉस निगेटिव्ह, एक्स निगेटिव्ह आहे कॉस निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह आहे कॉसेक निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह आहे साइन निगेटिव्ह. मग हे का बरं पॉझिटिव्ह? कारण दोघं निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह तुमच्या गावून जाणार आहे पॉझिटिव्ह होऊन जाणार. तसं फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर तुम्ही गेले अँगल घेऊन तर त्या ठिकाणी त्या पी चे कोऑर्डिनेट तुमचे होऊन जातील पॉझिटिव्ह कॉमा निगेटिव्ह. म्हणजे एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. म्हणजे एक्स वाला कॉस आणि एक्स वाला सेक पॉझिटिव्ह राहील. म्हणजे एक्स वाला कॉस आणि एक्स वाला सेक पॉझिटिव्ह राहील आणि वाय वाले सगळे काय राहतील निगेटिव्ह. मग पोरांच्या लक्षात राहावं म्हणून आम्ही असं सांगतो ऑल स्टुडंट टेक कॉफी. आता ऑल म्हणजे काय? साइन कॉस टॅन कॉसेक सेक कॉट सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. स्टुडंटच्या तुमच्या यस या ठिकाणी असतो यस फॉर साइन आणि त्याच्या रेसिप्रोकल कॉसेक. इथं टेकच्या टी असतो टी फॉर टॅन आणि टॅनच्या रेसिप्रोकल कॉट. सी फॉर कॉस आणि कॉसच्या रेसिप्रोकल सेक. तर ऑल स्टुडंट टेक कॉपी प्रमाणे कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो हे या पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता. या ठिकाणी थोडा स्पीड आपला टीचिंगचा वाढलेला असेल कारण इथं फक्त ते विद्यार्थी आहेत ज्यांना इंजिनियर बनायचे चांगल्या कॉलेजमधून. ज्याला चांगल्या कॉलेजमधून इंजिनियर बनायचं आहे त्याचा स्पीड पण चांगला असला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि हे सगळं मी शिकवलेला भाग एक्सप्लेन करतो आहे. त्याच्यानंतर 0, 30, 45, 60, 90, 180, 270, 360 हे सगळे अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी एक डायग्रॅम आहे ती डायग्रॅम काढून ठेवायची म्हणजे तुम्हाला ते कोणते अँगल त्या ठिकाणी आणणार नाहीत नडणार नाहीत. ओके बघा लक्ष द्या. मी एक डायग्रॅम या ठिकाणी एक्सप्लेन करतो. हा तुमचा वाय ऍक्सिस आहे, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. मी सगळे अँगल या ठिकाणी काढून घेतो 0, 90, 180, 270, 360. त्याच्यानंतर 30 के सामने वाली 1/2, 30 के बाजू वाली √3/2. त्याच्यानंतर या ठिकाणी काढून घेतो 60 के सामने वाले √3/2 और 60 के बाजू वाली 1/2. हिला एक्स म्हणतो, हिला एक्स हिला वाय. आणि एक 45 ची डायग्राम असते 45 डिग्रीची. 45 के सामने वाली 1/√2, 45 के बाजू वाली 1/√2. आता इथं घेऊन घेतो मी 1,0 अपोजिट साइडला आहे म्हणून -1,0. वरती घेऊन घेतो मी 0,1 खाली अपोजिट साइड आहे म्हणून 0,-. हा एक्स हा वाय, हा एक्स हा वाय, हा एक्स हा वाय, हा एक्स हा वाय. आता तुम्हाला कोणता बी अँगल विचारला तर मला सांगता यायला पाहिजे. आता तो टेबल त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्या टेबल मध्ये एखादा अँगल तुम्ही मला विचारू शकता सर आम्हाला कॉसेक 90 पाहिजे. आता तू जर मला बोलला कॉसेक 90, आता कॉसेकचा फॉर्म्युला काय असतो? साइनचा वाय असतो तो कॉसेकचा 1/y असतो. 90 हा आहे, 90 चा वाय 1 आहे म्हणजे 1/1 म्हणजे 1 आला. सर मला tan 30 पाहिजे. काय पाहिजे? tan 30. आता मला सांगा टॅनचा फॉर्म्युला असतो y/x आणि 30 चा y काय तुमचा 1/2 आणि 30 चा x काय तुमचा 1/√3. बरोबर. 30 चा y किती तुमचा 30 चा y 1/2 आणि 30 चा x तुमचा
√3/2 2 कॅन्सल होऊन जाईल 1/√3 आन्सर आहे. ही डायग्राम 45 साठी, ही 60 साठी, ही 30 साठी आणि ही 0, 90, 180, 270 आणि 360 साठी. तुम्ही त्या टेबल मधला कोणता बी अँगल विचारा, मी या फिगर्स वरून तुम्हाला सांगते. फक्त माझ्या बेसिक डेफिनेशन लर्न पाहिजे. कॉसिक ची डेफिनेशन काय, कॉस ची डेफिनेशन काय. अजून एका दोन एक्झाम्पल आपण घेऊ. रॅन्डमली सांगा काही पण. सांगा बरं तुम्हाला काय सांगता येईल का. सेक 270. आता कॉसचा फॉर्म्युला x असतो म्हणजे सेकच्या 1/x असेल आणि बस 270चा x शोधून टाकायचा. 270चा x काय 0 म्हणजे 1/0 म्हणजे नॉट डिफाइन. अजून एखादा अँगल सांगा जो तुम्हाला पाहिजे. सर cos 180 पाहिजे. आता साइनचा फॉर्म्युला y असतो, कॉसचा फॉर्म्युला x असतो. 180चा x किती बघा बरं. हा 180 त्याचा x -1. 180चा x किती -1 म्हणजे cos 180 -1 असतो. तुम्ही तिथं शोधू शकता, चेक करू शकता. सर खरं बोलतोय, खोटं बोलतोय, काय बोलतोय तुम्ही बघू शकता. तर या डायग्रामचा यूज करून तुम्ही या ठिकाणी 0, 30, 45, 60, 90, 180, 270, 360 हे सगळे पर्टिक्युलर अँगल शोधू शकतात. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता दिलेल्या फिगर्सचे. हे ऑलरेडी झालेलं आहे, मी हे तुम्हाला रिवाइज करून देतोय. इथं खरं शिकवण्यासारखी गोष्ट काय माहिती तुम्हाला. इथं खरी शिकवण्यासारखी गोष्ट आहे ते म्हणजे शॉर्टकट्स. कारण ते शॉर्टकटच्या मदतीने तुमचे क्रिटिकल आणि कॉम्पिटिटिव्ह थिंकिंगचे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करायचा. आणि एक फायदा असा होतो सीईटीच्या बॅचला, अजून आपण जे शिकलेले रेग्युलरला ते रिवाइज होऊन जातं, ते रिपीट होऊन जातं. रिपीट झाल्यामुळे ते दीर्घकाळ लक्षात राहतं. हे देऊन दे बेटा. त्याच्यानंतर फंडामेंटल आयडेंटिटीज असतात. फंडामेंटल आयडेंटिटी मध्ये फॉर्म्युले पाठ करायचे. sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. sin स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर याला तिकडे पाठवा 1 - cos स्क्वेअर थिटा. cos स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर 1 - sin स्क्वेअर थिटा. हा, याच्यावरून जर तुम्हाला फक्त साइन पाहिजे असेल तर प्लस मायनस अंडर रूट, याला अंडर रूट मध्ये टाकायचं 1 - cos स्क्वेअर थिटा. याच्यावरून जर तुम्हाला फक्त cos थिटा पाहिजे असेल तर याचं बी स्क्वेअर रूट करा अंडर रूट 1 - sin स्क्वेअर थिटा प्लस और मायनस. हे प्लस और मायनस क्वाड्रंट नुसार आपल्याला द्यायला लागतात, लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक फंडामेंटल आयडेंटिटी 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय राहतं बेटा sec स्क्वेअर थिटा. sec स्क्वेअर मधून tan स्क्वेअर जर मायनस केला, sec स्क्वेअर थिटा - tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि तुम्हाला फक्त tan स्क्वेअरचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा -1. इंटिग्रेशनच्या वेळेस हा फॉर्म्युला कामात येतो, लक्षात घ्या. कारण tan स्क्वेअरचे इंटिग्रेशन आपल्याकडे नसतं, मग आपण त्याला sec स्क्वेअर -1 मध्ये कन्वर्ट करून tan स्क्वेअरचे इंटिग्रेशन शोधत असतो. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही इम्पॉर्टंट लक्षात घ्यायचा. त्यानंतर 1 + cot स्क्वेअर थिटा हा असतो cosec स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर cosec स्क्वेअर मधून जर cot स्क्वेअर मायनस केला तर 1 येईल, म्हणजे cosec स्क्वेअर थिटा मधून जर cot स्क्वेअर थिटा मायनस केला तर तुमचा रिझल्ट 1 येईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला cot स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता cosec स्क्वेअर थिटा -1. या फंडामेंटल आयडेंटिटी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. याच्यावर पूर्ण ट्रिग्नोमेट्री तुमची इथून पुढचं उभं राहणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर डोमेन, रेंज आणि पिरियड. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डोमेन, रेंज आणि पिरियड हे लक्षात घ्यायचं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डोमेन म्हणजे काय. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण जे व्हॅल्यूज पुट करतो त्याला डोमेन म्हणतात. हे बघा लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे समजा sin थिटा इज इक्वल टू y. मग या साइन मध्ये जो तुम्ही अँगल टाकणार आहे त्याला डोमेन म्हणतात. जसं मोबाईल मध्ये तुम्ही सिम कार्ड टाकतात, डोमेन. आणि तुमच्या आन्सर आहे रेंज. तर साइन फंक्शन जे आहे त्याच्या डोमेन ऑल रिअल नंबर आहे. कोणताही रिअल नंबर तुम्ही इथे टाकू शकता, पण येणारा रिझल्ट, येणारं उत्तर तुमचं मॅक्सिमम किती जातं 1 आणि मिनिमम किती जातं -1 आणि त्याच्या बिटवीन मध्ये. या ब्रॅकेटचा अर्थ असा होतो, याला क्लोज इंटरवल म्हणतात. याचा मिनिंग असा होतो की याला पण घ्या, याला पण घ्या आणि मधले पण घ्या.
म्हणजे शेवटचा नंबर बी घ्या, आधीचा नंबर बी घ्या आणि मधले नंबर पण घ्या, म्हणजे इन्क्लुडिंग असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर या साइन फंक्शनचा जो पिरियड आहे, म्हणजे किती पिरियड नंतर साइन फंक्शन रिपीट व्हॅल्यू देतं. म्हणजे आता समजा साइन 30 बरोबर आणि साइन 30 प्लस 360 आहे. मग साइन 30 तुमच्या किती होतो 1/2 आणि साइन 30 प्लस 360 पण किती होतो तुमच्या 1/2. म्हणजे काय ऍड केला सरांनी या ठिकाणी 360, त्याला रेडियन मध्ये पाय म्हणतात. म्हणजे जो नंबर ऍड केला ना तुम्ही त्याच्यात रिपीट व्हॅल्यू येण्यासाठी, त्याला त्याच्या पिरियड म्हणतात. म्हणजे साइन फंक्शनचा पिरियड किती आहे 2π. साइन फंक्शनचा पिरियड किती आहे 2π. तसं कॉस थिटा इज इक्वल टू जर y असेल, इथं बी हा तुमचा डोमेन राहील, ही तुमची रेंज राहील. ओके. आणि साइन फंक्शनचा जो डोमेन आहे तो ऑल रिअल नंबर असेल, रेंज -1 to 1 असेल आणि याच्या सुद्धा पिरियड तुमच्या काय माहिती का 2π. तसं तुमच्या समोर आहे तो टॅन फंक्शन, टॅन थिटा इज इक्वल टू y. टॅन फंक्शनचा जो डोमेन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व व्हॅल्यू घ्या, फक्त तुम्ही काय करा माहिती का, जे π/2 आहेत तुमचे ऑड ते घेऊ नका, कारण ऑड π/2 ची ॲलर्जी आहे कोणाला, टॅनला, कारण ते इन्फिनिटी देतं. म्हणजे ऑल रिअल नंबर याच्या डोमेन आहे इन्क्लुडिंग 2n+1 π/2. म्हणजे याला 2n+1 π/2 वाले लोक चालत नाही, म्हणजे ऑड π/2 चालत नाही, कारण ऑड π/2 ला तो तुमचा काय म्हणून जातो, इन्फिनिटी बनून जातो. बाकी मग त्याची रेंज, त्याची जी रेंज आहे ती ऑल रिअल नंबर, कोणाची, टॅन फंक्शनची. तस त्याच्यानंतर आपण बघतो कॉसेक फंक्शन. कॉसेक फंक्शन जे आहे ना, त्या कॉसेक फंक्शनचा जो डोमेन आहे, कॉसेक फंक्शनचा जो डोमेन आहे त्याला सुद्धा तुमचे पाय चालत नाही. कॉसेक फंक्शनच्या डोमेनला इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय म्हणजे nπ चालत नाही, सगळे रिअल नंबर चालतात. आणि त्याची जी रेंज आहे ती काय असते बघा, ती ग्राफिकल तुम्हाला दाखवतो, 1 आणि 1 च्या वरती आणि -1 आणि -1 च्या खाली. म्हणजे कॉसेक फंक्शनची रेंज इथे येत नाही, म्हणजे 1 आणि -1 यांच्या मध्ये येत नाही. बाकी -1 च्या खाली पण आहे, -1 पण आहे आणि -1 च्या खाली पण आहे आणि 1 पण आहे, 1 च्या वरती पण आहे. हिला जर तुम्हाला लिहायला लावला तर ऑल रिअल नंबर मायनस ओपन 1, -1, तुम्हाला त्या ठिकाणी असं रिप्रेझेंट करतील ते. त्यानंतर जे सेक फंक्शन असतं त्याचा जो डोमेन आहे, सेक फंक्शनच्या जसं त्याला पाय चालत नाही तसं याला π/2 चालत नाही, ऑड π/2, म्हणजे ऑल रिअल नंबर -nπ/2. आणि याची जी रेंज आहे ही सुद्धा ग्राफिकल मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे 1 आणि -1, हा 1 आणि हा -1, म्हणजे तो 1 ला -1 ला घेतो आणि त्याचे खालचे एलिमेंट घेतो आणि 1 आणि 1 च्या वरचे घेतो, म्हणजे त्याला सुद्धा हे मधले रेंज मध्ये येत नाही. तुम्हाला जर सेटची रेंज पण याच्यामध्ये सांगून दिली 0.5 वगैरे, त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही. त्यानंतर कॉट फंक्शन, कॉट थिटा इज इक्वल टू y. आता याचा जो डोमेन आहे त्याला पण सगळे रिअल नंबर चालतात, फक्त nπ चालत नाही. आणि याची जी रेंज आहे ती सुद्धा तुमची ऑल रिअल नंबर. साइन फंक्शनचा जो ग्राफ आहे, साइन 0 ला 0 राहतो म्हणून असा असतो. आणि कॉस फंक्शनचा जो ग्राफ आहे, कॉस 0 1 असतो म्हणून 1 पासून अशा पद्धतीने. टॅन फंक्शनचा जो ग्राफ आहे आपण म्हणतो ना उलटा फ, त्या टाइपचा आहे. याचा ग्राफ ह्या टाइपचा आहे, याचा सीधा फ आहे, याच्या पण त्याच्यासारखा आहे, कॉसेक सारखा. असे त्यांचे ग्राफ आहे. साइन थिटा तुम्हाला सांगितलं 1 आणि -1 च्या बिटवीन असतं. पेरिओडिसिटी तुम्हाला सांगितली गेली. निगेटिव्ह अँगल्स बघा, कॉसच्या मायनस गायब होतो आणि सेक असतो ना त्याच्या बी मायनस गायब होतो. आणि बाकीचे जे 4 लोक आहेत हे दोघांचे मायनस गायब होतात. निगेटिव्ह अँगल्स साठी कॉसचा मायनस गायब होतो, सेकचा मायनस गायब होतो. आणि उरलेले जे लोक आहेत समजा कॉसेक, सेक, कॉट, त्यांचे मायनस पुढे येतात. जसं की बघा साइन -थिटा इज इक्वल टू मायनस पुढे आणि मग साइन थिटा. तसंच टॅन कॉसेकचे, कॉटचे. त्याच्यानंतर तुमचे येतात शॉर्टकट्स. आता या ठिकाणी टोटल 11 शॉर्टकट आहेत. किती शॉर्टकट आहेत? 11. 11 शॉर्टकट्स आर देअर. किती वेळ यावं? 25. . 11 .
या ठिकाणी बेसिक सगळं आपण कंप्लीट केलेले आहेत. शॉर्टकट्स आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू आणि शॉर्टकट डिस्कस केल्यानंतर मग मी तुम्हाला 3 पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह देईल. जे एक म्हणजे क्लासिकल, जे साधारण विद्यार्थी बी सोडू शकतात. नंतर 2 म्हणजे क्रिटिकल, त्याला थोडासा दिमाग लावावा लागतो, ते प्रश्न येऊ शकतात एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह, जे ऑलरेडी एक्झाम्स मध्ये येऊन गेलेले आहेत. या 3 लेवल तुमच्या पार केल्या गेल्या. याच्यात जर एकही गणित तुम्हाला कोणाची मदत न घेता सोडवता आलं तर तुम्ही JEE CET मध्ये सक्सेसफुल होणार. मग आता जर मी तुम्हाला समजा 10 एक्झाम्पल त्या ठिकाणी दिले आणि त्याच्यातले तुम्हाला 8 जमले, 2 जमले नाही तर 2च्या व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. ओके, दररोज लाईव्ह लेक्चर कंटिन्यू करायचं. जे लाईव्ह असतील त्यांना मी व्हिडिओ पण पाठवले, लक्षात घ्यायचं. कारण तुमचं माझं इंटरकनेक्शन जर वाढलं तर तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्ट येणार आहे. आज मी थोडीशी थिअरी तुम्हाला रिवाइज केली, उद्या शॉर्टकट कव्हर होतील, त्याच्यानंतर मग क्लासिकल थिंकिंगचे ऑब्जेक्टिव्ह सोडवायला सुरुवात होऊन जाईल. या ठिकाणी मी थांबतोय. उद्या 11 ते 11:30 असं आपलं लाईव्ह लेक्चर असेल. या ठिकाणी मी थांबतोय. थँक्यू. ऍडमिशन ज्यांचे ऍडमिशन त्यांना व्हिडिओ दिसतील. हा, ज्यांच्या ऍडमिशन आहेत त्यांनाच व्हिडिओ दिसतील. ज्यांच्या ऍडमिशन नाही आहेत त्यांना व्हिडिओ दिसणार नाहीत. त्यांना सध्या लाईव्ह लेक्चरवर भागवावं लागेल. ओके, बाय.